उद्यापासून म्हणजेच 1 एप्रिल पासून नवा आर्थिक वर्ष सुरू होते। या नव्या आर्थिक वर्षात देशात महत्त्वाचे बदल होणार आहेत। एलपीजीच्या सिलेंडर पासून ते बँक खाते अशा अनेक नियमावलीतील बदलाला उद्यापासून सुरुवात होणार आहे। नव्या नियमांमुळे बचत खातं, क्रेडिट कार्ड आणि एटीएम व्यवहारांत सुद्धा परिणाम होणार आहे। त्यामुळे बँक संदर्भातील महत्त्वाचे 5 बदल ज्याची माहिती तुम्हाला असणं गरजेचंच आहे तेच आता आपण जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी शिवानी लकडे, पॉलिटिकल महाराष्ट्राच्या या लाईव्ह मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। तर पहिला मोठा बदल असणार आहे एटीएम मधून पैसे काढण्याबाबत। काही बँकांनी आपल्या बँकेच्या एटीएम मधून पैसे काढण्यासंदर्भातील नियम बदललेले आहेत। दुसऱ्या बँकांच्या एटीएम मधून मोफत पैसे काढण्याची संख्या आता कमी करण्यात आली आहे। ग्राहक आता फक्त 3 वेळाच दुसऱ्या बँकेच्या एटीएम सेंटर मधून मोफत पैसे काढू शकतात। यानंतरच्या प्रत्येक व्यवहारावर 20 ते 25% शुल्क द्यावं लागणार आहे। दुसरा मोठा बदल असणार आहे डिजिटल बँकिंगच्या नव्या फीचरमध्ये। डिजिटल बँकिंगला प्रोत्साहन देण्यासाठी बँक सातत्याने नव्या सुविधा आणतात। बँक आता AI द्वारे चालणारे चॅटबॉट सुद्धा आणणार आहे। यामुळे ग्राहकांना मदत होणार आहे। तसंच डिजिटल व्यवहारांना सुरक्षित करण्यासाठी 2 फॅक्टर ऑथेंटिफिकेशन आणि बायोमेट्रिक व्हेरिफिकेशन यासारख्या सुविधा सुद्धा मजबूत केल्या जाणार आहेत। तिसरा मोठा बदल असणार आहे बचत खाते आणि मुदत ठेवीच्या व्याज दरात। काही बँका आता बचत खाते आणि मुदत ठेव खात्यांच्या नियमात बदल करणार आहेत। बचत खात्याचं व्याज शिल्लक रकमेवर अवलंबून असेल। जितकी जास्त शिल्लक रक्कम तितका अधिक परतावा मिळेल। ग्राहकांना अधिक व्याज देऊन त्यांची बचत वाढवण्याचा यामागचा उद्देश असल्याचं सांगण्यात येते। चौथा आहे किमान शिल्लक रक्कम नियमात बदल। स्टेट बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक, कॅनरा बँक आणि इतर काही बँकांनी किमान शिल्लक रकमेसंदर्भातील नियम बदललेले आहेत। आता शिल्लक रक्कम किती असावी या संदर्भातील निकष बँक खातं कोणत्या ठिकाणी आहे यावर ठरतील। शहरी, निमशहरी आणि ग्रामीण भागातील शाखेतील खातं यावर अवलंबून असेल। किमान शिल्लक रकमेपेक्षा कमी रक्कम शिल्लक खात्यात राहिल्यास दंड द्यावा लागतो। आता 5वा आणि शेवटचा मोठा बदल असणार आहे चेक संदर्भात। देवाणघेवाणी संदर्भातील नियम बदलण्यासाठी बँकांनी पॉझिटिव्ह पे सिस्टीम सुरू केली आहे। त्यानुसार आता 5000 पेक्षा जास्त रकमेच्या चेकचा नंबर, तारीख आणि ज्याच्या नावे चेक देत आहोत त्याचं नाव आणि रक्कम बँकांना अगोदरच द्यावं लागणार आहे। त्यामुळे फसवणूक आणि चुका टाळता येतील असं सांगितलं जाते। तर हे होते एप्रिल महिन्यापासून बँका नियमांमध्ये होणारे महत्त्वाचे विविध बदल। सध्या आपण इथेच थांबतोय, पण या बदलांवर तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि पाहत राहा पॉलिटिकल महाराष्ट्र। धन्यवाद।